जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची, कोण हे आघावी सुखाची संगती, अंतकाळी होती पाठी मोरे, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची, चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबासी, एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची. विठाला योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरणा श्रवणत्वगादिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर. जयाचा श्रीरंग केशरी शोभे, दुजा पांढरा पाहता चित्त लोभे, हिरवा तिजा शांती दे मनाला, नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणी अर्पितो अजन्मही काया, जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाबम, जगननिहित पानी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारु प्रथम नमन, पांडुरंगा
चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे मायबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया राजे आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश छत्रपती शोभा राजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त श्री संत चोखोबाराया यांचा गोड आणि चिंतनीय अवघ्या 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठाला कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे तर परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्त वांछल कल्पतरू भक्त वांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व या विश्वामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे पशु असो प्राणी असो वृक्ष असो अथवा मनुष्य देह असो उत्पत्ती स्थिती आणि लय हे जगाचे नियम सांगितलेले आहेत ज्याला इथं जन्माला यावं लागतंय तो व्यक्ती कितीही अधिकारी असला तरी त्याच्या आयुष्याचा धागा दोरा आयुष्याची माळ एक ना एक दिवस तुटली जाणार आहे कित्येक उदाहरणं सांगता येतील याचा परिचय आपण पुढे घेणार आहोत परंतु ऐका जगामध्ये काही काही एवढे अधिकारी व्यक्ती जन्माला आले ज्या लोकांना दुसऱ्याचं मरण चुकवता येत होतं पण स्वतःचं मरण चुकवता आलं नाही काही काही लोकांना एवढं आयुष्य देवानं दिलं होतं ज्यांचं आयुष्य कॉम्प्युटर इंटरनेट मोबाईल कुणीच सांगू शकत नाही एवढं आयुष्य काही लोकांना होतं पण त्यांनाही इथे राहता आलं नाही सांगायचं तात्पर्य एकच आहे मरण ही गोष्ट अशी आहे जी आतापर्यंत कधीच कुणाला चुकली नाही गीत रामायणामध्ये वर्णन केलं बघा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी
फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. हे जीवन पराधीन आहे. पण मी नेहमी सांगत असते गड्या, जन्माला येताना जन्माची वेळ जरी आपल्या हातामध्ये नसली, मी फार महत्त्वाचं वाक्य बोलते, लक्षपूर्वक ऐका, जन्माला येताना जन्माची वेळ जरी आपल्या हातात नसली महाराज, तरी मरावं कोणत्या पर्व काळामध्ये हे आम्ही केलेल्या कर्माची शिदोरी ठरवत असतं गड्या. आषाढीच्या सुंदर पर्व काळामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी गंगूबाई शंकर नवले या आजींना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थानं बॅनरवरती उल्लेख कैलासवासी केलाय, पण मी मुद्दाम वैकुंठवासी उल्लेख केला महाराज. यालाही कारण आहे, कारण कैलासवासी आणि स्वर्गवासी कोणालाही होता येतं. लक्षपूर्वक ऐका, कैलासवासी आणि स्वर्गवासी कोणालाही होता येतं, पण वैकुंठवासी होण्यासाठी आषाढीच्या पर्व काळामध्ये आपलं वर्ष श्राद्ध यावं लागतं. काल माझ्या तुकोबरा, आज माझ्या तुकोबरायांचं प्रस्थान आहे आणि उद्या माऊली ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे. आणि एवढ्या मोठ्या सुंदर पर्व काळामध्ये जर आपलं वर्ष श्राद्ध येत असेल तर खरंच म्हणावं गड्या, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. अरे मरायला तर सगळेच आलेत. मी सुद्धा कीर्तन संपेपर्यंत इथं उभी राहते का नाही आप्पा सांगता येत आहे? काका इथले माणसं मुके आहेत का? बोलता येत आहे? खुशाल हा म्हणतेत सगळे. आता हे उगा मी तुमचंच सांगते, पण तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावर घेऊन सांगते. प्रत्येक माणसाला इथून जायचंय, परंतु जाण्याचा पर्व काळ सुंदर असावा. असो, गेल्या 1 वर्षापूर्वी एक आदर्श माता जाण्यानं नवले परिवारावरती जे दुःख कोसळलं, खऱ्या अर्थानं दुःख हे न पचणारं आहे. कारण ज्या माई माऊलीच्या आशीर्वादानं आज आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पैसा, धन, संपत्ती, गाडी, बंगला, ऐश्वर्य, वैभव, सुख, समाधान, या सगळ्या गोष्टी ज्या माई माऊलीच्या कृपा आशीर्वादानं आम्हाला प्राप्त झाल्या. सगळं जागेवरती आहे, पण हे वैभव ज्या माई माऊलीला बघायचं होतं महाराज, ती माई माऊली खऱ्या अर्थानं आपल्यातून गेली. परंतु आजही बॅनरवरती फोटो बघितला, चेहरा अगदी टवटवीत दिसतोय. कमीत कमी 70च्या पुढचं वय आजीचं नक्की असणार. भाळावरती बुक्का लावलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट माई माऊल्या हो, डोक्यावरती पदर आहे. असू द्या, आता ना घेऊ, उद्यापासून बघता येईल. जुन्या पिढीनं पैसा नक्कीच कमी कमवला महाराज, परंतु संस्काराची शिदोरी मात्र आमच्यासारख्यांना भरभरून दिली गड्या. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं असतील, त्यामध्ये आदरणीय श्री शिवाजी शंकरराव नवले, आदरणीय श्री शहाजी शंकरराव नवले, त्याचबरोबर त्यांचे भाऊ असतील, नातू असतील, नाती असतील, पुतणे असतील, त्यांच्या 4ही मुली गंगा भागीरथी कासूबाई भागुची तळेकर, गंगा भागीरथी शकुंतलाबाई बबनराव दुंडे, सौभाग्यवती दोरकाबाई फक्कड खैरे, सौभाग्यवती सुगंधाबाई भाऊसाहेब आदक आणि संपूर्ण नवले परिवार असेल. पोस्टरवरती जे नाव टाकलं ते नाव टाकलेलं आहे प्रथम पुण्यस्मरण. थोडं सांगते पण नक्की काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते, लक्षपूर्वक ऐका. पोस्टरवरती नाव टाकलेलं आहे ते नाव आहे प्रथम पुण्यस्मरण, पण लक्षपूर्वक ऐका, पुण्यस्मरण हा शब्द आपल्यासारख्यांसाठी नाही महाराज. भगवान परमात्म्याची, देवाची होत असते ती जयंती. पुण्यस्मरण शब्दातच त्याचा अर्थ सांगितलाय बघा. ज्या व्यक्तींचं स्मरण केल्याच्या नंतर जीवाला पुण्य प्राप्त होतं त्या व्यक्तींचं पुण्यस्मरण होतं. आपलं नाव घेतल्याच्या नंतर गावचा उभा सप्ताह बंद पडतो. आमच्यासारख्याचं पुण्यस्मरण होईल का महाराज? नाही गड्या, आपल्यासारख्याचं होत असतं ते वर्ष श्राद्ध. आणि आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम वर्ष श्राद्धाचा दिवस, आजच्या दिवशी आपल्या आई वडिलांचे, नातेवाईकांचे, आप्तेष्टांचे आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत. त्या उपकारातून ऋणी होण्याकरिता एखादा व्यक्ती जर आपल्यातून गेला तर तो व्यक्ती गेल्याच्या नंतर यथोचित कार्य सांगितलेले आहेत ते त्या कुटुंबानं पार पाडायचे असतात. त्यामध्ये दशक्रिया असेल, 13वा असेल आणि वर्ष श्राद्ध असेल. तुम्ही म्हणाल ताई, जिवंतपणे एखाद्याची सेवा करणं आद्य कर्तव्य आहे. मेल्याच्या नंतर कोण कुठं जातं कुणी बघितलंय?
याचा सगळा सारांश बघायचा असेल तर आपल्याला गरुड पुराणाचं वाचन करावं लागेल. पण सप्त्याच्या पारायणात गरुड पुराणाचं पारायण लावून चालेल का? नाही गड्या. कुठला ग्रंथ कधी वाचावा याचा सुद्धा पर्वकाळ सांगितलेला आहे. नवले परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण हल्ली लॉकडाऊनच्या पर्वकाळामध्ये कलियुगाच्या प्रादुर्भावामध्ये आम्हाला आमच्या सख्या बापाचा दावा करायला वेळ नाही महाराज. मी सख्ख का म्हटले? कारण बाप सुद्धा हल्ली आम्ही गुरु बाप केले म्हणून शब्द वापरला. या कलियुगाच्या प्रादुर्भावामध्ये आम्हाला आमच्या आई वडिलांचा दावा करायला वेळ नाही. वेळेअभावी आम्ही तिसऱ्या दिवशी दावा आमच्या वडिलांचा आईचा उरकून घेतो. दावा करायला वेळ नाही. परंतु प्रथम वर्ष श्राद्ध आणि आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान, वस्त्रदान, थोडक्यात सांगायचं झालं तर कन्यादान सोडता जेवढे दान आजच्या दिवशी होतील तेवढे सगळे दान करायचे. ये दान केल्याची फलश्रुती तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिताती तया कुळा. आपले पितर आपल्याला वरून आशीर्वाद देतात आणि आपल्या घराला पितृदोष लागत नाही म्हणून वर्ष श्राद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला सुंदर अशी साथसंगत महाराष्ट्रामध्ये ज्या दिग्गजांचं नाव आदरानं घेतलं जातं, आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंग क्षेत्रामध्ये दोघांचंही नाव एक उच्च दर्जाचं आहे. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण भाऊंचं नाव काय? ओमकार महाराज असतील. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण विशाल महाराज असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज दोघांसाठी. कारण मी आवर्जून माझ्या कीर्तनामध्ये सांगत असते गड्या, या सजीव हाताच्या कातड्यानं ते निर्जीव कातड वाजवणं आणि ते वाजून आम्हाला डोलवणं सोपं नाही. ज्यावेळी पखवाज वाजवायला कोणीतरी बसतं, चारही बोटांचं रक्तशाही पुडीला लागलं जातं. ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा अंगातून घाम यावा त्यावेळी तो मृदुंग आपल्यावरती कृपा करत असतो. मृदुंग साधना शिकण्यासाठी स्वतःचं तारुण्य अर्पण करावं लागतं, तेव्हा कुठेतरी ही साधना त्या ठिकाणी प्राप्त होत असते. अंतःकरणपूर्वक दोघांचे आभार. त्याचबरोबर अगदी गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठी प्रगती केली, लोणी मावळला कीर्तन केला आपण सोबत, आदरणीय हरिभक्तपरायण भाऊंचं नाव काय? बळीराम महाराज असतील. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज असतील. एकदा भाऊंसाठी जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा गड्या. कारण अगदी स्वरातील स्वर, तालातील ताल, फुलातील सुगंध आणि गुळातील गोडवा म्हणजे सुरुवातीची गायलेली चाल, सुरुवातीची गायलेली पंचपदी आवर्जून तुम्ही उपस्थित आहात. तुमचे अंतःकरणपूर्वक आभार. आपल्या गावातील व्यासपीठ चालक असेल, त्याचबरोबर आपल्या गावाचे नियोजित कार्यक्रम ज्यामध्ये ज्यांचा आदराचा सहभाग असतो असे आदरणीय हरिभक्तपरायण हरिहर बाबा असतील, आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. आपले अंतःकरणपूर्वक आभार. त्याचबरोबर गोड असे हार्मोनियम बाबा वाजवतात. मला वाटतं त्यांनी कुठं क्लासही केला नसेल आणि कुठे शिकलेही नसतील. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायला गेलं तर उपजताची ज्ञानी. एकदा जोरदार टाळी वाजवाकडे. अतिशय सुंदर. आमच्या विनेकरी बाबांकडे बघून आज साक्षात नामदेवरायांचं दर्शन झालं. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्याचबरोबर आध्यात्मिक बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेतली विद्यार्थी माझे सर्व गुरु बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज कीर्तन संपेपर्यंत आम्हालाही वाटतं आमचं लेकरू इथं टाळ घेऊन उभं राहावं, पण टाळ कुणाच्याही गळ्यात वाजत नाही महाराज. फडावरचे कीर्तनकार सांगतात ज्यांच्या अंतकरणामधला विटाळ नष्ट झाला तेच टाळ वाजू शकतात. आम्हालाही वाटतं आमची लेकरं 2 तास इथं उभी राहावी, पण कीर्तन संपलं आपलं परत सगळं बेकबे सुरू होतं. एक गोष्ट सांगून जाईल महाराज, ही लेकरं मोठी झाल्याच्या नंतर नाही मोठी गायक वादक कीर्तनकार झाली हरकत नाही, पण कमीत कमी यांच्या गुरुजींची शिकवण अशी असेल मरेपर्यंत आईला आई आणि बापाला बाप म्हणतील. बास याच्यापेक्षा मोठा परमार्थही आम्हाला करायचा नाही. अंतःकरणपूर्वक त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर माझा आवाज काही एवढा मोठा नाहीये, पण तो तुमच्यापर्यंत अतिशय एवढ्या कंजेस्टेड वातावरणामध्ये शक्यतो सिस्टीम लागतच नाही, परंतु अगदी सुंदर माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे येतोय साऊंड सिस्टीमवाले भाऊ असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होतं, आम्ही रामकृष्ण हरी म्हटलं ऑपरेटर निघून जातात, जय विठ्ठल म्हणल्याशिवाय येतच नाही. आणि माझ्या वयाकडे बघून तर मी जर
एखाद्याला म्हटलं विको द्या, आमक द्या, तमक द्या, सगळे म्हणतात कर तुला काय करायचं ते, डायरेक्ट एकच बटन फिरवून देणार. महाराज वयानं दिसायला लहान आहेत बरं का, पण गाडी जरी बारीक दिसत असली तरी आवरेज लई मोठं देते. त्यामुळं आवर्जून सगळ्यांनी ताट बसायचं, सर्वांगाचे कान करून ऐकायचं. आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रसारण महाराष्ट्रातील नामवंत यूट्यूब चॅनल वारकरी विचारधारा याच्यावरती आपण हयात आहेत तोपर्यंत, आणि आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपले नातू पंतू सगळे ही कीर्तन बघू शकतात. सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा आली, माझे मानलेले गुरुबंधू थोरवे पाटील खऱ्या अर्थानं या परिवाराचे जावई आहेत, परंतु अगदी भावा बहिणीचं नातं आमचं आहे. त्यांनी फोन केला, ताई कीर्तन ठेवायचंय. म्हटलं काहीच अडचण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गड्या, तुम्ही सगळे इथे उपस्थित नसते तर मी सांगितलं कुणाला असतं. एकदा तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आमच्या परिसरामध्ये माझं सगळ्यात अगोदर कीर्तन ज्यांच्यामुळे झालं असे आमचे वाळके आप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार. मी 4 वर्षापूर्वी कारेगावमध्ये कार्यक्रम केला होता, तेव्हा आमच्या शहाजी काकांनी सांगितलं होतं ताईंचे दिवस एवढे चांगले आहेत, आणि खरंच त्यांचा शब्द आज खरा ठरला. अंतःकरणपूर्वक तुमचे आभार. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये हा सोहळा चालू आहे अशा कारेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माझ्या वाणीला सुरुवात. विठाला आणि या सुंदर अशा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे. बऱ्याचदा विचार केला तर दररोज आम्हाला तुकोबा म्हणण्याची सवय असते, मोजके अभंग असतात त्यावरती आम्ही चिंतन मांडतो. पण आजचा अभंग मला नाही वाटत कुणाचा तोंडपाठही असेल आणि कानपाठही असेल. कानपाठ म्हणजे ऐकलेला अभंग. चोखोबारायांचा अभंग. अभंग अतिशय सुंदर आहे. अभंगाचा भाव फार सुंदर आहे. महाराज म्हणतात जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती एकटाच जन्माला आलेला आहे आणि जाताना सुद्धा त्याला एकट्यालाच जायचंय. पण या जगाचा सगळ्यात मोठा नियम चोखोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करून सांगतात. बाबा, उभ्या आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत तुमच्याकडे पैसा नावाची गोष्ट आहे तोपर्यंत सगळे म्हणतील हा माणूस माझा आहे. जोपर्यंत तुमच्याकडे सुख आहे, समाधान आहे, तोपर्यंत सगळी माणसं म्हणतील हा माणूस माझा आहे, हा माणूस माझा आहे. पण एकदा जर का आपला अंतकाळ आला, आपली माणसं पाठ फिरून स्मशानभूमीमध्ये जाळून घरी आल्याच्या नंतर चटणी भाकरी खातील. हा जगाचा नियम आहे. कोण हे आघवे सुखाची संगती, अंतकाळी होती पाठी मोरे. पण यथोचित देहाचं सार्थकत्व करायचं असेल तर चोखोबाराया म्हणतात 3.5 हाताचा पवित्र मानव देह आपल्याला मिळाला. या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. देह जाण्याच्या अगोदर सावध व्हा आणि माझ्या पांडुरंगाला शरण जा, कारण मिळालेला देह नाशिवंत आहे, नासकाय, कुचकाय, कधी जाईल सांगू शकत नाही गड्या. परंतु ऐका ना, माणूस हल्ली असा वागतो. कावळ्यात काका आम्हाला आमचे पूर्वज दिसायला लागले, गाईमध्ये आम्हाला 33 कोटी देव दिसायला लागले, पण आजही माणसातला माणूस आम्हाला ओळखता येत नाही. ही आपली फार मोठी शोकांतिका आहे. माणसातला माणूस ओळखायला शिकावं, कारण कलियुगात आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत. कलियुगाचा प्रादुर्भाव जितका वाईट आहे तितकं कलियुग चांगलं आहे महाराज. कारण कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये यज्ञ, याग, तप करावे लागायचे, तेव्हा कुठेतरी भगवान परमात्मा प्राप्त व्हायचे. पण आपल्याला यज्ञ करायची सुद्धा गरज नाही. एक सांगू, सकल संत मंडळीने सांगितलंय गड्या, तुम्हाला जर यज्ञाचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर वारीत चाला. एक पाऊल टाकला की तुम्हाला एका यज्ञाचं पुण्य प्राप्त होईल. हे वारीत चालण्याचं महत्व आहे. आता योगायोगानं वारीचा पर्व काळ आला. माझा आवर्जून सांगणं असेल गड्या तुम्हाला, वारी केल्याशिवाय आणि पंढरपूर बघितल्याशिवाय मरू नका. एकदा तरी वारी करा, एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि त्याच्यानंतर मरा. का करावी आम्ही वारी? काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढर
पंढरीशी जाता एक वेळ, काशीच्या 5 तीर्थयात्रांचं पुण्य, द्वारकेच्या 3 तीर्थयात्रांचं पुण्य एकदा आम्ही पंढरीला गेल्याच्या नंतर आम्हाला प्राप्त होतं. काय वारी म्हणजे काय, काय वारी म्हणजे काय. तान्ह्या बाळाच्या आणि वयोवृद्ध माणसांच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे वारी. भर पावसामध्ये तळवट टाकून त्या तळवटावरती लागलेली निवांत झोप म्हणजे वारी. ज्ञानोबराय तुकोबरायांचा नामघोष म्हणजे वारी. जीव शिवाचं ऐक्य म्हणजे वारी. छत्रपती शिवबाराजांनी आणि छत्रपती संभाजी राजांनी खांद्यावरती घेतलेली स्वराज्याची भगवी पताका म्हणजे वारी. आणि पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये चालणं आणि तिथं गेल्याच्या नंतर आईसारखं वात्सल्य अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला बघून प्राप्त होणं याचं नाव आहे वारी. आयुष्यामध्ये एक तरी वारी करा. पंढरीसी जा रे जा रे, आल्यानु संसारा. पंढरीसी जा रे जा रे, आल्यानु संसारा. पंढरीसी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराज एवढं कानाला गोड नाही वाटलं का काका? हा, आम्ही टाळी का नाही वाजवली? अहो आत्ता नाही हो, भजन चालू आहे तेव्हा टाळी वाजवायची. तुम्हाला एक सांगू, फार महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते. तुमच्या आयुष्यामध्ये गाडी बंगला किती असू द्या, किती पैसा असू द्या, बघा बरं का, तुमच्याकडे किती पैसा असू द्या, पण तो पैसा असून जर तुमच्या आयुष्यात भजनच नसेल, भजन नसेल, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, म्हणे
भजन नसू द्या, काय थोरपण जाळावे ते किती असू द्या. माझ्या 2-3 प्रश्नांची पटपट उत्तरं देत चला. मला सांगा, हनुमंतराया त्रेतायुगामध्ये हनुमंतराया ज्यावेळी लंकेमध्ये गेले, देवानी त्यांना लंका जाळण्यासाठी पाठवलं होतं का सीतामातेच्या शोधीकरता पाठवलं होतं? या प्रमाणाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगते बरं का, कशासाठी पाठवलं होतं. नाही, थोडं मोठ्यानं बोला ना, वयामानानं आपली कानपूर लाईन जरा कमी झालेली. सीतामातेच्या शोधीसाठी हनुमंतरायांना पाठवलं होतं. बरं, प्रभू रामचंद्र असं म्हटले होते का, हनुमंता गेलास तर येता येता तेवढी लंका जाळून टाक, असं म्हटले होते का? बरं, लंका जाळून टाकल्याच्या नंतर हनुमंतरायांना एखादा पुरस्कार दिला होता का? एखादी शाबासकीची थाप नाही दिली. बरं, सीता माता म्हटल्या होत्या का, लेकरा आलास तर उभ्या उभ्या जाता जाता तेवढी लंका जाळून टाक म्हणल्या होत्या का? नाही म्हटल्या. देवाचाही आदेश नव्हता, सीतामातेनेही सांगितलं नाही. मग हे आघाव काम हनुमंतरायांनी स्वतःच्या मनानं केलं तरी का? या टॉपिक वरती हात घालायची हिम्मत चांगल्या चांगल्यांची झाली नाही बरं का. व्यासांची झाली नाही, वाल्मिकांची झाली नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये देहू नावाच्या गावात वैराग्य राग रसिक तुकोबाराया जन्माला आले आणि त्यांनी हनुमंतरायांना प्रश्न केला, हनुमंतराया, जर तुम्हाला देवाचा आदेश नव्हता तर तुम्ही मनानं हे काम का केलं, का जाळली लंका? हनुमंतरायांनी तुकोबारायांना जवळ घेतलं. तुकोबा, या भक्तीच्या वाटा मी तुम्हाला दाखवून देतो, ऐका. तुकोबा ऐका ना, एखाद्या माणसाच्या अंतकरणातला जर राम निघून गेला तर त्याला जाळून टाकीत असतेत का घरात ठेवीत असतेत? पूर्वीची म्हण होती बघा काका, गावात मढन सावकाराला कोड, म्हणजे मड जाळून टाकत असतात. थोडक्यात सांगायचं झालं, अंतकरणामधला राम निघून गेला तर ती गोष्ट जाळून टाकायची असते. हनुमंतराय म्हणतात तुकोबारायांना, तुकोबा ऐका, लंका सोन्याची होती, लंकेमध्ये एवढं सोनं होतं, एवढं सोनं होतं, कोटी घरी जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, पण लंका सोन्याची असून त्या लंकेमध्ये राम नामाचा उच्चार नव्हता, म्हणून मी लंका जाळून टाकली. तुकोबारायांनी सगळी पार्श्वभूमी अगोदर लक्षात घेतली, मग म्हटले, तेने जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबारायांनी धन्यता दिली, बरं झालं लंका जाळली. हनुमंतराय म्हणतात, याच्या पुढचा प्रश्न मला नाही विचारला, मी रावणाची लंका तर जाळली पण सोबत रावणाला सुद्धा जाळलं. तुकोबाराय म्हणतात, का जाळलं रावणाला? हनुमंतराया म्हणतात, जीवाच्या अंतकरणातला राम निघून गेला तर अग्निदाह पायाकडून देत असतेत का डोक्याकडून देत असतेत? आपल्याला काही अनुभव नाही हो अजून एवढा काही, आपण काही एवढे अंत्यविधी बघितलेत का आतापर्यंत? तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्हाला विचारते, अग्निदाह कुठून देत असतात आप्पा, डोक्याकडून का पायाकडून? तुमचं माहित नाही पण शास्त्रात असं सांगितलंय, अग्निदाह डोक्याकडून देत असते. हनुमंतराया म्हटले, रावण विद्वान होता, रावण ज्ञानी होता, रावण मातृभक्त होता, रावण शिवभक्त होता, पण त्याच्या अंतकरणामध्ये राम नामाचा उच्चार नव्हता, म्हणून हनुमंत महाबळीन दाढी रावण तोंडा सकटच रावणाला जाळून टाकलं. महाराज, जिथं राम नामाचा उच्चार नाही ती जागा जाळून टाकायची असते. म्हणून सांगितलं, तुमच्या आयुष्यात सगळं असेल पण भजन नसेल तर तुम्हाला विठाला म्हणून उभ्या आयुष्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर माणसानं कथा कीर्तन प्रवचन श्रवण करावं, देवाचं भजन करावं, नामस्मरण करावं. भगवान परमात्म्याचं नाव या जगाच्या पाठीवरती असं आहे जे शेवटपर्यंत आमच्या सोबत आहे. शेवटपर्यंत गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असली आणि एखादं सोन्याचं गंठण असलं, आपला प्राण गेला, आपली डेड बॉडी घरासमोर आणली, माई माऊल्या माझी शपथ घेऊन सांगा, कीर्तन संपल्यावर मी गेली तरी अडचण नाही, पण खरं सांगा, लेकीचं फार प्रेम आहे आईवरती, रडता रडता लेक जवळ आली आणि आजी गळ्यावर हात पडला, मला सांगा त्या लेकीच्या हाताला तुळशीची माळ येईल का सोन्याचं गंठण येईल? काय येईल? इथं बसल्यावर तरी खोटं बोलायचं नसतं. महाराज, नाही येणार माळ, परमार्थ साक्ष देतो गड्या, आभूषणे घेती काढून, अंतकाळाला सगळं काढून घेतात, पण आता
आतापर्यंतचा इतिहास आहे. एखाद्या माळकरी माणसानं देह ठेवला आणि अंतकाळाला त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घेतली. आतापर्यंत झालंही नाही, होणारही नाही. भगवान परमात्मा अंतकाळाला आठवावा. मुकुंदमाला स्तोत्रावलीमध्ये 33 नंबरच्या श्लोकात सुभद्रेनं देवाकडे फार सुंदर मागणं केलंय. देवा, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्वैव मे विसतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समयो कफवात पित्ते कंठावरधनो विधी स्मरणं कुतस्ते स्मरणं कुतस्ते. देवा, जन्मामध्ये तू मला कधीच नाही आठवलं तरी चालेल देवा, पण ज्यावेळी अंतकाळ येतो आणि अंतकाळाला त्रास होतो, किती त्रास होतो, त्रिदोष उफाळून येतात, कफ वात पित्त, जीवाशी अगदी लाही होते, पण त्या अंतकाळाच्या वेळी मला तुझ्या चरणाचं स्मरण व्हावं एवढं सुंदर मागणं देवाकडे असावं. याच्यासाठी आमच्या घरामध्ये परमार्थाचा वारसा असावा. पण महाराज, परमार्थ करत असताना जीव स्वतःचा स्वार्थ बघतो. अरे एनी टाइम तुम्ही तुमचा स्वार्थ बघा, पण परमार्थ करताना तरी स्वार्थ बघू नका. काही लोक एवढी स्वार्थी. काका एका गावात कीर्तनाला गेले. मी कीर्तनाला गेल्याच्या नंतर असंच कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर 35 वर्षाचा माणूस असेल, माझ्या साधारणतः 35 वर्षाचं वय असेल, माझ्याकडे आले आणि म्हटले, ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्यानं खिशातून 500ची नोट काढली, आपण माझ्या समोर ठेवली. त्यावेळी मी जॅकेट घातलं होतं. म्हणजे आता मी जॅकेट घातलं नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही, असं काही गैरसमज तुम्ही करून घेऊ असू द्या. ज्ञानोबा तुकोबारायांनी पाईप दिला महाराज पैशाचा, काही अडचण नाही. रोजचे 2 पाकिट घरी दे. माणसाने आपल्या माणसांसमोर का खोटं बोलावं, पण 500 घ्यायचे म्हटल्यावर काहीतरी उत्तर द्यावं लागेल. विचारा म्हटलं तुमचा काय प्रश्न आहे. ताई म्हणले 7 वर्ष लग्नाला झाले, अजून पोरगच होईना. आता शहाजी काका, पोरगन पोरगी जर मला सांगता येत असतं तर मी कशाला गावोगाव हिंडले असते, कशाला हिंडले असते नाही का. गावाकडे मठ बांधला असता एखादा, लोक मला भेटायला आले असते केळ सफरचंद दक्षिणा घेऊन. पण आता समोरचं घ्यायचं म्हटलं काहीतरी उत्तर द्यावं लागेल. मला माहित होतं त्या गावात काय परत मी कीर्तनाला जाणार नाही आणि गेले तरी त्याला काय ओळख देणार नाही. मी त्याला अंदाजेच स्टॉला टाकला. म्हटलं 5 पंढरपूरच्या वाऱ्या कर, तुला मुलगा झालाच समज. अंदाजेच सांगितलं. त्यानं माझा नंबर घेतला, पण मी त्याच्यापेक्षा चॅप्टर चुकीचाच नंबर दिला. वारीचे दिवस जवळ आले, त्यानं मला फोन केला. ते माझ्यापेक्षा पुढचं निघालो, नंबर लागला नाही. त्यानं यूट्यूबवरून माझा नंबर काढला, मला फोन केला, ताई अमक्या गावात तुम्ही कीर्तनाला आल्या होत्या ना, असं सांगितलं होतं 5 पंढरीच्या वाऱ्या करा, तुम्हाला मुलगा होईल. मला तुमच्या सोबतच वारी करायची. आपा 2 वर्ष त्यानं माझ्यासोबत वारी केली, 2 वर्ष. पण खोटं सांगत नाही, त्याला बघितलं की मला घामच यायचा, मला भीतीच वाटायची महाराज. 2 वाऱ्या त्यानं केल्या. काय ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा झाली असेल, 3ऱ्या वारीच्या वेळी त्याला मुलगा झाला. बाबा त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर आता त्यानं काही ह्यावेळेस मला वारीला फोनच केला नाही. पत्रिका छापली, 111ची दक्षिणा होती, त्याची मी आपलं नका काय येईना वारीला, पण पावती तरी कमीत कमी फाडीन. मग मी त्याला फोन केला, म्हटलं यावर्षी नाही यायचं का वारीला. त्यानं मला काय उत्तर दिलं, म्हणे प्रांजलताई झालं ना आता पोरग. म्हणजे पोरग होत नाही तोपर्यंतच वारी करायची का. हा आमचा स्वार्थ झाला. थोडं पुढं सरका. हा आमचा स्वार्थ झाला. पण माणसानं परमार्थामध्ये निस्वार्थी असावं. विठ्ठल कशा पद्धतीनं निस्वार्थी असावं. आजी त्या साऊंड पासून थोडं बाजूला व्हा. कसं निस्वार्थी असावं. ज्या पद्धतीनं जननी पुत्राय धेनुर्वत्साय गुरु शिष्याय, गुरु शिष्यावरती जसं निस्वार्थ प्रेम करतात
तसा निस्वार्थी परमार्थ असावा। आई लेकरावरती जसं निस्वार्थी प्रेम करते तसा आमचा निस्वार्थी परमार्थ असावा। गाई वासरावरती जसं निस्वार्थी प्रेम करते तसा आमचा निस्वार्थपणाचा परमार्थ असावा। भगवान परमात्म्याची आळवणी करावी, भक्ती करावी, नामस्मरण करावं। कारण महाराज काळाचा घाव आपल्यावरती टपून बसलाय, कधी काळ येईल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगू शकत नाही महाराज। म्हणून वेळेत सावध व्हा। पण एक सांगू, ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन चालू असतं त्या त्या ठिकाणी काळ सुद्धा येऊ शकत नाही। यमदूतांमधला आणि यमधर्मामधला संवाद माझ्या संत जनाबाईनं एका अभंगामध्ये कैद केला। नामदेवरायांच्या दिंडीत काही लोक होते, त्यांचा अंतकाळ चुकला, यमधर्म पाठीमागे गेले आणि यमाला सांगू लागले, यमधर्म सांगे दूता, त्याच्यानंतर दूत सांगे यमा, दूत यमाला सांगायला लागले, दूत सांगे यमा, दिंडी पुढे उभा नामा, तो आडवितो आम्हा विष्णुदास म्हणून या। यमदूत यमधर्माला सांगत होते, दिंडीच्या पुढे नामदेवराया उभे आहेत आणि ते काही मला लोकांना घेऊ देत नाही। मग त्याच्यानंतर यमानं काय उत्तर दिलं यमदूतांना, यमधर्म सांगे दूता, तुम्हा तेथे नाही सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोषणामाचा, जिथे देव। परंतु उभ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी माणसाला कळतात गड्या, पण वळत नाही। हजार वेळा सांगावं, अरे टाळी वाजवा, देवाचं भजन करा, पण आम्ही ऐकणार नाही। लोटांगण घेऊन तुकोबारायांनी सांगितलं, अगोदर उपदेश केला, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा। अरे पाया पडून सांगतो, लोटांगण घेऊन सांगतो, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, तरी आम्ही ऐकलं नाही, मग शिवे दिल्या। किती सांगू तरी न ऐकती भटकीचे, पुढे शिंदळणीचे रडतील। ज्यावेळी अंतकाळ येईल ना त्यावेळी संतांची वचनं आपल्याला आठवतील। पण महाराज अंतकाळ म्हणजे नक्की काय? या मृत्यू लोकामधले भोग सरल्याच्या नंतर देह कर्मानुसार त्याला गती प्राप्त होणं याला अंतकाळ असं म्हणतात। म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आवर्जून सांगणं असेल गड्या, माणसानं कर्म व्यवस्थित करावं। नाही आपल्याला चांगलं करता आलं ना आजी, चांगलं करू नका, पण कमीत कमी वाईट करण्याचा प्रयत्न तरी करू नका। नाही आपल्याला एखाद्याला चांगलं बोलता आलं, बोलू नका, पण कमीत कमी आपल्या वाणीतून एखाद्याला अपशब्द जाईल, एखाद्याच्या वर्मी लागेल असं बोलणं तरी टाळा। कारण महाराज चुकीचं वागाल, यम इतका हाणीन तुम्हाला, जर चुकीचं वागले तर तिथे कुणालाच सुटते नाही गड्या। मरण अंतकाळ ह्या गोष्टी अशा आहेत, जीव हा काही विशेष प्रयोजनानं जन्माला येत असतो, त्यामध्ये कर्म वासना आणि पाप पुण्य समान असेल तर मृत्यू लोकामध्ये जन्म आहे। आणि यातून जर आपण चांगलं वागलो नाही, चांगले कुविचार अंतकरणामध्ये धारण केले तर आपल्याला नक्की कर्मानुसार गती, जास्त पुण्य कराल तर वैकुंठाची प्राप्ती, जास्त पाप कराल तर नरकाचं तिकीट फुकटचं आहे। आणि पाप पुण्य समान समे हे 3.5 आताचं मॉडेल तयार होण्यासाठी पाप आणि पुण्य समान असावं लागतं, तेव्हा मृत्यू लोकांमध्ये जन्म होतो। पण मृत्यू लोकांमध्ये आम्ही एवढे भाग्यवान जन्माला आलो, एवढे भाग्यवान जन्माला आलो का तर दास विठोबाचे झालो। भगवान परमात्म्याचं दास्यत्व करण्याची जी भक्ती आहे ती आमच्यासारख्या पामराला प्राप्त झाली। आणि त्याच्यानंतर पण वय गेल्याच्या नंतर कुठली गोष्ट करून चालणार नाही। तोंडातून दात पडल्याच्या नंतर आजी विठ्ठल विठ्ठल भजन करून काय अर्थ आहे का? नाही गड्या। जीव वेळेत सावध होत नाही, षड विकारांच्या अधीन जातो, काम वासनेच्या अधीन जातो। ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायात वर्णन केलं, जीवाचा स्वभाव सांगितला। या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा,
आम्ही कामाच्या अधीन गेलो, आस भय चिंता लाज काम क्रोध, अरे आम्ही गेलो यात काय नवल, चांगली चांगली माणसं याच्या आहारी गेली, आपल्या देहाचा विनाश करून घेतला. किती अधिकारी माणसं इथे जन्माला आली. नामदेवराय आयुष्य मर्यादेचं गणित करतात, ऐका. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राजा दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, कार्य मना शोक करीसी किती, कार्य मना शोक करीसी किती. कार्य मना शोक करीसी, कार्य मना शोक करीसी. 14 चौकड्यांचं आयुष्य लंकेच्या राजा रावणाला होतं. 99 सहस्र हजार चौकड्यांचं आयुष्य राजा दशरथाला होतं. 14 कल्पांचं आयुष्य मार्कंडेय ऋषींना होतं. कल्पाचा विचार करता करता आपली कल्पना गायब होऊन जाईल, पण कल्पाचा हिशोब आपल्याला लागणार नाही. 14 कल्पांचं आयुष्य मार्कंडेय ऋषींना होतं. एवढे अधिकारी माणसं इथे होऊन गेले. मी सुरुवातीला वाक्य बोलले, ज्या माणसांना दुसऱ्याचं मरण चुकवता येत होतं पण स्वतःचं मरण नाही चुकवता आलं, भीष्माचार्यांमध्ये अधिकारी एवढा होता, पंडूराजाचं मरण चुकवलं. इच्छा मरण होतं. 103 बाण अंगामध्ये घुसले तरी मुखात देवाचं भजन होतं. मळ्यात काम करता करता आपल्याला जर काटा मोडला तर आपण विठ्ठल विठ्ठल भजन करू का? नाही करणार. इच्छा मरण होतं. 103 बाण घुसले होते अंगात. दुसऱ्याचं मरण चुकवण्याची ताकद. याच्या पलीकडे बोलू, 21 दिवस यमाला उशाला उभं करण्याची ताकद भीष्माचार्यांमध्ये होती. एवढे अधिकारी व्यक्ती इथं होऊन गेले, पण त्यातल्या एकालाही इथे राहता आलं नाही. प्रत्येक जण एकटाच आला आणि जाताना सुद्धा एकटाच गेला. अभंगाचं दुसरं चरण. एकलेची यावे, एकलेची जावे, 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 एकलेची जावे, एकलेची जावे, एकलेची जावे, जावे, एकलेची जावे. अपना पापे एकलेची यावे, एकलेची जावे, एकलेची यावे, हो एकलेची जावे. ह्याची अनुभवावे, हो ह्याची अनुभवावे, एकलेची यावे, एकलेची जावे, एकलेची यावे, एकलेची जावे, एकलेची यावे, एकलेची जावे, ह्याची अनुभवावे आपण पापे, ह्याची अनुभवावे आपण आपे. एकलेची जावे, एकलेची जावे, ह्याची अनुभवावे आपण, ह्याची अनुभवावे एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर, अतिशय छान. अभंगाच्या डायरेक्ट दुसऱ्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात. एकलेची यावे,
एकलीची जावे हेची अनुभवावे आपणाची. जन्माला येताना एकटे जन्माला आलो आणि जाताना सुद्धा फक्त आम्हाला आमच्या कर्माची शिदोरी घेऊन जायचंय महाराज. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये पैसा तुम्ही नक्की कमवा, गाड्या तुम्ही नक्की घ्या, भरपूर प्रॉपर्टी कमवा, भरपूर प्रॉपर्टी कमवा, पण नाही आम्हाला देव होता आला हरकत नाही गड्या, नाही आम्हाला संत होता आला हरकत नाही. माणूस म्हणून जन्माला आलो, आम्हाला फक्त माणसासारखं वागता यावं बास, याच्यापेक्षा चांगलं आयुष्य सुद्धा काही नाही. मी आवर्जून सांगत असते गड्या, यथोचित परमार्थ आम्हाला नाही करता आला ठीक आहे ना, पण कधीतरी दिवसातून एकदा ऐका, दिवसातून एकदा कधीतरी ज्ञानेश्वरी हातात घ्या, कधीतरी गाथा हातात घ्या आणि आपला स्वतःचा माथा ज्ञानेश्वरीवरती टेकवा गड्या. ज्ञानेश्वरीवरती ज्यावेळी आम्ही आमचा माथा टेकू ना, त्यावेळी तुम्हाला कोणासमोरच हात पसरायची गरज उभ्या आयुष्यात येणार नाही. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे महाराज. थकलेल्या जीवाचा सांभाळ माझी माऊली करते आणि आपण तर एवढे भाग्यवान आहोत. आळंदी तीर्थक्षेत्र आणि देहू तीर्थक्षेत्र एवढं जवळ आहे, एवढं जवळ आहे. अरे सगळ्या जगाला विसावा पंढरीमध्ये आहे, पण पंढरीच्या राजाला विसावा नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, माझ्या पांडुरंगाला विसावा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये. ज्ञानोबाराय तुकोबारायांचे एवढे उपकार आहेत महाराज आमच्यावरती. 16व्या वर्षामध्ये माऊली होणं सोपी गोष्ट नाही गड्या. फक्त एका गावाची नाही, तालुक्याची नाही, तर विश्व माऊली म्हणजे तुकोबाराय जगत गुरु झाले, जगाचे गुरु झाले गड्या. असं काहीतरी नाही त्यांच्यासारखं आम्हाला जगता आला हरकत नाही हो, पण कमीत कमी तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संत महात्म्यांनी सगळ्यात सोपा परमार्थ आम्हाला सांगितला. नाही गाथा ज्ञानेश्वरी वाचता आली चालेल, नाही आम्हाला पांडुरंगाचं नाव घेता आलं चालेल, नाही वारी केली, नाही आषाढीची एकादशीची व्रत केलं चालेल, परंतु उभ्या आयुष्यामध्ये तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे. जे वारीत जातात ना, माझी त्यांना कळकळून विनंती आहे, माय माऊल्या हो, आम्ही वारीत चालतो, देवाचं नाव घेतो, पण घरात जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचा आदर करत नसाल तर ती वारी सुद्धा तुमची व्यर्थ आहे. माय बापे केवळ काची तेने नवजावे तीर्थासी. माय बाप केवळ काची तेने नवजावे तीर्थासी, तेने नवजावे तीर्थासी, तेने नवजावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आवर्जून सांगणं असेल गड्या, आमचा मोबाईल जर उघडला तर त्या मोबाईलमध्ये एवढे फोटो आमच्या मित्रांसोबत असतात, नातेवाईकांसोबत असतात, परंतु त्या मोबाईलमध्ये आमच्या आई वडिलांसोबतचा एकही फोटो आमचा नसतो. ज्यावेळी तुमची आई तुमचे वडील फोटोत निघून जातील ना, अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत काय. आई काय असते? आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते दादा. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पण साक्षात सरस्वती माता देखील आईचे उपकार लिहायला बसल्या ना, तरी आईचे उपकार लिहिता येणार नाही, कारण स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईच्या शब्दात एवढी ताकद आहे माईबाप, एवढी ताकद आहे आईच्या शब्दात. माझ्या विटेवरच्या पांडुरंगानं स्वतःला विठाई म्हणावं. देवानं सुद्धा आईचं वात्सल्य अंतकरणामध्ये धारण करावं. आईचे किती उपकार आमच्यावरती, किती उपकार. आम्हाला जन्म दिला, आमच्यावरती सगळ्यात मोठा उपकार झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी
जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. आईनं मला जन्म दिला, एवढा मोठा उपकार झाला. किती उपकार महाराज. आई लेकरासमोर स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार करत नाही. तुकोबराय म्हणतात, देह विसरी आपुला जवळी घेता शिन गेला. एखाद्या माई माऊलीला प्रसूतीच्या वेदना सुरू व्हाव्या, हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात सिच्युएशन अशी आहे, एक तर आम्ही गर्भातल्या बाळाला वाचू शकतो, नाही तर त्याच्या आईला वाचू शकतो. नवऱ्यानं सांगितलं बाळ दुसरं होईल पण माझी बायको वाचली पाहिजे. आजी आजोबांनी सांगितलं नात नातू दुसरा होईल, आमची सून आमची लेक वाचली पाहिजे. पण डॉक्टर ज्यावेळी आईला विचारतात, आई एक तर आम्ही तुमच्या लेकराला वाचू शकतो, नाही तर तुम्हाला वाचू शकतो. ती माय माऊली स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून डॉक्टरांना सांगते, डॉक्टर 9 महिने 9 दिवस हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून मी माझ्या लेकराला माझ्या उदरात वाढवलं. माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण माझं लेकरू मात्र या जगात जन्माला आलं पाहिजे. एवढं प्रेम आमच्यावरती जर कोण करत असेल तर ती फक्त आमची आई. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत, लेकुराचे गीत. अवघी बालकाची व्याप्ती झालं तरी चालेल, पण माझ्या लेकराचं मात्र कल्याण व्हावं ही भावना या जगाच्या पाठीवरती फक्त आपल्या आई वडिलांच्या अंतकरणामध्ये असते. आई लेकराला कडेवरती घेते का, जे मला दिसतंय ते माझ्या बाळाला दिसावं. पण बाप कधी कडेवरती घेत नाही बाबा, बाप लेकराला खांद्यावरती घेत असतो का, अरे जे मला दिसतंय त्याच्याही पुढचं माझ्या बाळाला दिसावं, बाप खांद्यावरती घेत असतो. आई वडिलांचे आमच्यावरती एवढे उपकार आहेत. शेवटचं एक वाक्य सांगून जाईल, जोपर्यंत पांडुरंग नावाचा बाप तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचे पाय धरायची गरज नाही. आई रखुमाई नावाची माय जोपर्यंत तुमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत आई तुळजाभवानीचे पाय धरायची तुम्हाला गरज नाही. हा आमचा खरा परमार्थ. या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर माय बापाची सेवा करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करा, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा असावा, वारकऱ्यांविषयी तळमळ आमच्या अंतकरणामध्ये असावी. याला म्हणतात माणूस सावध झाला. ताई सावध व्हायचं, सावध व्हायचं, सावध व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? सावध होणे म्हणजे देह नाशिवंत आहे, देह नासकाय, देह कुचकाय, यथोचित देहाचं सार्थकत्व फक्त पांडुरंगाच्या नावातच आहे, देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून देह जाण्याच्या अगोदर सावध व्हा आणि पांडुरंगाला शरण जाऊन आयुष्याचं कल्याण करून घ्या. अभंगाचं शेवटचं चरण. सुख मनयाचा नधरी भन बसा, सुख मनयाचा नधरी भन बसा, सुख मनयाचा नधरी भरी बसा, मनयाचा नधरी भरी सुख मनयाचा नधरी भर बसा, सुख मनयाचा नधरी
रे विठोबासी शरण शरणाचा सर्वेशा 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 शरण 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 जा सर्वे शरणा सुंदर टाळी वाजवा एकदा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबासी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची. सावध व्हायचं आणि देवाचं भजन करायचं, नामस्मरण नामचिंतन करायचं. वारीचा पर्व काळ आहे. पांडुरंगाचं नाव आमच्याही मुखात यावं आणि आमचीही वाणी पवित्र व्हावी. कारण हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नामघोष. मुखाचं पावित्र्य देवाचं नाव घेण्यात आहे. एकदा सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. पांडुरंगाचं नामस्मरण. पाठीमागं बसलेले सगळ्यांनी घ्या. तुम्ही म्हणाल महाराजांना काय दिसतंय, मला दिसून नाही दिसून काय उपयोग. मोठ्या प्रेमानं मोठ्या अंतकरणानं टाळी वाजून देवाचं भजन करा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी वाजवा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा. चंद्रभागेतील पाणी बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, वाळवंटातील वाळू बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, मृदुंगातील बोल बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, वारकऱ्यांचे टाळ बोले विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगा माय बापा विठ्ठल माझा 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 विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठलाचा. हरि 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 बार कुमारी विठोबार कुमारी बार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरि हरि विठोबार हरि हरि विठोबार कुमारी विठोबार कुमाया विठोबार
क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पखवाज. टाळी. वा वा, जोरात टाळ. पखवाज. टाळी. टाळ. पखवाज. टाळी. घ्या सगळ्यांनी आपले दोन्ही हात खाली वर करायचं. सगळ्यांना सांगावं लागलं. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणाची विठ्ठल. यथामती यथावकाश. अभंगाच्या फक्त 2 चरणाचा भाव बघण्याचा प्रयत्न केला. संत महात्म्यांचे अभंग एवढे गोड आहेत. अभंगाचे शब्द नाही महाराज, ते शब्द म्हणजे अमृत आहे. ते अमृत आमच्या जीवनात यावं आणि संतांनी आमच्या आयुष्याचं फक्त कल्याण नाही तर कोट कल्याण करून द्यावं. आणि बघा ना, अवघ्या 2 तासामध्ये या 2 चरणावाल्याला माझ्या चोखोबारायांचा 4 चरणाचा अभंग कळेल का आणि तो मलाही सांगता येईल का. परंतु पूर्ण अभंग नाही कळाला तरी चालेल. या अभंगाचा भाव बघायचा ना, कमीत कमी 3 तास कीर्तनकाराकडे पाहिजे. आपली तयारी आहे 3 वाजूस्तोवर. पण आता तुम्हाला काम आहेत त्याच्यामुळे मला काही करता येईना ना. परंतु अगदी अभंगाचे 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. जर परत कधी इथं कीर्तन करण्याचा योग आला ना, हाच अभंग घेऊन पहिलं 3रं चरण सोडवेल महाराज. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये 7 वर्ष राहिले. माऊलींच्या कृपेनं जे ज्ञान प्राप्त झालं, आई वडिलांच्या आशीर्वादानं जे ज्ञान प्राप्त झालं, त्या पद्धतीनं विचार मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. खऱ्या अर्थानं आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे, वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. या पवित्र आत्म्याला आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करेल, हे देवा, हे परमेश्वरा, माझ्या कीर्तन सांगण्यातून, तुम्हा सर्वांच्या श्रवण भक्तीतून जेवढं पुण्य आज एकत्रित झालं, तेवढं सगळं पुण्य या गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवून आत्ता जी गती भगवान परमात्म्यानं या आजींना दिली आहे, त्यापेक्षाही उच्च असणारी गती देऊन तुझ्या चरण रविंदावरती यांना अर्पण करून घे. बोलण्यासारखं भरपूर पण याच्यानंतरही खूप मोठ्या सूचना आहेत. म्हणून अल्प वेळेमध्ये माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा, सगळ्यांची नावं घेतली, परंतु ज्यांच्यामुळे आज माझी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, ज्यांचं नाव माझ्यासाठी देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराज माझे वडील माझ्या सोबत असतात. माझ्या कीर्तनामुळे माझ्या वडिलांनी स्वतःची रिटायरमेंट सुद्धा देऊन टाकली. माझे वडील शिक्षक आहेत, परंतु अगदी महाराष्ट्रभर फिरत असताना माझे वडील माझ्या सोबत असतात. त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर माझ्याकडून चुकीचा गेला असेल, तुमचं लेकरू, तुमची मुलगी म्हणून मला माफ करा. नक्की ज्यांना 1 मुलगी आहे त्यांनी 2री मुलगी समजून माफ करा. ज्यांना 2 मुली आहेत त्यांनी 3री मुलगी समजून माफ करा. ज्यांना 3 मुली असतील त्यांनी 4थी समजून माफ करा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी, माई बापाच्या चरणी अर्पण. माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी.